नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. नीट पेपर फुटी प्रकरणावरून काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. याच विषयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. पाहूयात. काँग्रेसचे प्रदेशाचे हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहे. काल दिल्लीमध्ये ज्या प्रकारे राहुल गांधी यांना अटक करण्यात आलेली होती, काय नेमकी मागणी होती आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या मागणीनंतर ज्या प्रकारे जंतर मंतरमध्ये आंदोलन पेटलं आणि कशा प्रकारे हिंसा प्रशासनाच्या वतीने झाली? हे बघा, मागण्या ज्या आहेत त्या पब्लिक डोमेनमध्ये आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, सोबतच पार्लमेंटमध्ये या संदर्भामध्ये चर्चा करावी आणि त्यासोबत दिल्लीतील आणि महाराष्ट्रभरात आणि देशभरामध्ये जे विद्यार्थ्यांवर आंदोलकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते सर्व गुन्हे वापस घ्यावे, ही एकंदर आज असणारी आमची भूमिका आणि आमची मागणी आहे. मात्र ज्या प्रकारे विरोधी पक्षनेत्यांना अशा प्रकारे फरफटत नेण्यात आलेलं आहे, मोठ्या प्रमाणात महिलांना मारण्यात आलं, युवकांना मारण्यात आलेलं आहे. देशातली लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाहीच्या दिशेने टाकले गेलेले पाऊल आहे. संवेदनहीनता आणि असंवेदनशीलता हे दोन लक्षणं भारतीय जनता पक्षाचे या निमित्ताने आढळून आले. स्त्री दाक्षिण्याचा कुठलाही भाग नाही. आपण मारतो कोणाला आहोत त्याचं त्यांना भान नाही. मोदींचा भाजपचा जो अहंकार आहे हा जोपासण्याकरता एवढा जुल्म, एवढी हिंसाचार हा देशभरामध्ये होत आहे. काल ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना देखील त्या आंदोलनामध्ये मारण्यात आलेलं होतं, कुठेतरी पोलिसांकडून अशा प्रकारे मारहाण झालेली आहे. महिलांचं एका मी स्त्री दाक्षिण्याचा हवाला देत असताना महिलांचे कपडे फाडणे, त्यांना काठीने कशा पद्धतीने ढकलणे, त्यांच्या थोबाडीत मारणे, ह्या ज्या गोष्टी चालू आहेत या सगळ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. म्हणून अनफॉलो मोदी हे अभियान आता देशवासियांनी चालवण्याची आवश्यकता आहे आणि या एकंदरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भाजपचा सगळ्यांनी मिळून धिक्कार केला पाहिजे. काल 900 आंदोलकांवर मुंबईत जे आंदोलन झालं होतं त्या 900 आंदोलकांवर गुन्हे दाखल मी करण्यात आले. आपल्याला आधी सांगितल्यानुसार आमची आजची मागणीच ही आहे की देशभरामधील सर्व गुन्हे हे वापस घ्यावेत. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा जो प्रकार भारतीय जनता पक्षाने चालवला आहे तो थांबवावा. एकंदरीत चोर समजून भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन कुठे थांबवावं अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन संजय दिकरसह संतोष मोरे, मुंबई.